शेतातल्या चिखलामध्ये बसलात, राजकारणाचा चिखल कसा वाटतोय तुम्हाला? नाही, कसं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सभ्यतेचा चिखल होता, तो आज पूर्णपणे सभ्यता ही महाराष्ट्राच्या राजकारणातली लोप पावलेली आहे. किंबहुना ही सभ्यता जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा काही प्रयत्न सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आज काही लोकांना सत्तेचा उन्माद इतका आला आहे की त्यांना असं वाटतं की आमची सत्ता ही जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार आणि आम्ही कसंही वागलो तरी चालेल, अशा एका उन्मादामध्ये सध्या राजकारणाचा चिखल झाला आहे. तो चिखल लवकरच दूर करावा लागेल. तुम्हाला कुठल्या शिवसेनेचे बियाणं ओरिजिनल वाटतं? असं आहे की साधं सोपं गणित आहे की ही शिवसेना 19 जून 1966 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळं ओरिजिनल शिवसेना नावाचं बियाणं हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडंच आहे आणि ते असणार आहे. ज्याप्रमाणे सत्ताधारी जे पक्ष आहेत किंवा नेता सत्ताधारी लोक आहेत, बियाणं पेरतात आता शेतामध्ये आणि आपल्याकडे घेत आहेत, काय याच्यावरती सांगा? असं आहे की मुळामध्ये दुसऱ्या बियाणं त्यांनी जर पेरलं, मशागत केली आणि त्यांनी पीक काढलं तर वाईट वाटायचं काही कारण नाही. कुणीही पेरणी करावी, मशागत करावी आणि आपलं पीक काढावं. पण हे न करता दुसऱ्यानं पेरणी केली, दुसऱ्यानं मशागत केली आणि दुसऱ्याचं पीक चोरण्याचं काम सुरू आहे, पळवण्याचं काम सुरू आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. हे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळं कोणीही पेरणी करून पीक काढण्याला विरोध असायचं कारण नाही, पण दुसऱ्याच्या कष्टाचं फळ चोरून नेणं